नमस्ते. आपण आता फुलगावमध्ये आलेलो आहोत. फुलगावमध्ये न्यूट्रीलाईफचा जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. जी फुलगाव टीम आहे तर त्या फुलगाव टीममध्ये हे आपले कुणाल सर आहेत आणि खुशी मॅडम आहेत. त्यांच्या माध्यमातून ह्या मॅडमला हे न्यूट्रीलाईफ हे प्रोडक्ट सजेस्ट केलं गेलं होतं. तर त्यांनी न्यूट्रीलाईफ घेतल्यानंतर त्या मॅडमला काय अनुभव आला आहे तर ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू. नमस्ते मॅडम, तुमचं नाव काय? गोदावरी मधुकर सांगळे. गोदावरी मधुकर सांगळे. राहिला कुठे तुम्ही? फुलगावात राहिला. बरं, आता तुम्ही हे न्यूट्रीलाईफची पावडर ही कशासाठी घेतली होती? आपली तब्येत होण्यासाठी, भूक लागण्यासाठी, मुलासाठी घेतली होती. म्हणजे मुलाला आधी भूक लागत होती? नव्हती लागत, खातच नव्हता तो. आपण चाललं तर खात नव्हता. ओके. तब्येत त्यावेळेस वीक होती? बारीक होती, म्हणजे आता जास्त किरकोळ होता तो. ओके. म्हणजे आता हे किती दिवस झाले तुम्ही चालू केलं? 3 महिने झाले पूर्ण. 3 महिने कंटिन्यू घेऊन. हां, म्हणजे व्यवस्थित घेताय तुम्ही? तर आता तुम्ही ते घेताय तर ते त्याच्यामध्ये आधीमध्ये खंड पडला होता ना? पडला होता ना अगोदर. म्हणजे 4 महिने घेतला होता पावडर आपण घेऊन डबा, पण तो 1 महिना आम्ही घेतलेलाच नव्हता, असा वापरलाच. हां, म्हणजे व्यवस्थित नाही घेऊन तुम्हाला चांगला गावाला result. प्रवास करणं, हां. गावाला जाणे येणे 1 महिन्यात जाण्यामध्ये म्हणजे खंड पडला तरी पण तुम्हाला तुमच्या मुलाला चांगला रिझल्ट आला असं आलं. वाटतं? तब्येत तुमच्या मुलाची वाढली. तब्येत वाढली. वाढली, जेवण करतोय, तेच त्याला घेऊन खातोय. आता बनवून पण खाऊ शकतो तेच त्याला भूक कंट्रोल होत नाही. हाईट पण वाढली. हाईट पण वाढली. सगळे म्हणायचे की हे 15 वर्षाचा मुलगाच नाही असं वाईट. आधी असे म्हणायचे. छोटा आणि आता गावाला गेल्यावर काय म्हणत होते? आता चांगला सुधारला म्हणजे तब्येत झाली. म्हणजे गावाला गेल्यानंतर तुम्हाला त्या लोकांनीच तो हे आपल्या रिझल्ट तुम्हाला सांगितलं. आता हे असा रिझल्ट आहे ना, खूप साऱ्या मुलांना येऊ शकतो की ज्या मुलांना बघा आता वयाप्रमाणे ज्यांची उंची नाही आहे, वजन वाढत नाही आहे, तर अशा मुलांना हे न्यूट्रीलाईफचे जबरदस्त असे रिझल्ट आहेत. फक्त आता ह्यांना आलेला रिझल्ट हा सांगितला आहे की व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की लोकांना खरं वाटत नाही. तर ह्या मॅडम इथंच राहतात. कधी पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण स्क्रीनवर देतोय, तर त्यांना तुम्ही कॉल करून पण विचारू शकता किंवा प्रत्यक्ष ज्याला यायचं आहे त्यांनी प्रत्यक्ष भेटून सुद्धा त्यांच्याशी बोलू शकता की त्यांना खरोखर रिझल्ट आला की नाही आला. तर मॅडम, तुम्ही जी काही माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या या माहितीचा खूप साऱ्या लोकांना उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.